सानिका, तू इथे काय करत आहेस? ती एका घरात भांडी घासत होती. तेव्हा एका मुलीने तिला विचारलं. आवाज ओळखीचा वाटला. सानिकाने वळून पाहिलं तर ती कुणी दुसरी नव्हे तर तिची जीवाभावाची मैत्रीण आकांक्षा होती. सानिका पटकन उठली, आकांक्षाच्या गळ्यात पडली आणि ढसाढसा रडू लागली. कित्येक महिने झाले होते आपल्या सगळ्यांपासून दूर राहून. तिचं मन दुःखाने फुटून निघत होतं. ती कुणाशी तरी मन मोकळं करावं असं खूप दिवसापासून तिला वाटत होतं. पण इथे तिला तसं कोणीच मिळतच नव्हतं. तिचा 1.5 वर्षाचा निरागस मुलगा बाजूलाच खेळत बसला होता. आकांक्षाने तिला घट्ट मिठी मारली आणि तिच्या रडण्याने ती आश्चर्यचकित झाली. सानिका बराच वेळ रडत राहिली. मग म्हणाली, मी आधी हे काम आटोपते, मग तुझ्याशी नीट बोलते. काम झाल्यावर ती आकांक्षासोबत बसली आणि आपल्या आयुष्यावर आलेली सगळी कहाणी सांगितली. ती म्हणाली, माझ्या नवऱ्याचं काहीच महिन्यांपूर्वी निधन झाले, म्हणून मी इथे कामाला आले आहे. मला भांडी घासायचं काम मिळाले, त्यामुळे मुलाला सोबत घेऊन इथे येते. जेवढे पैसे मिळतात त्यातून मुलाचं दूध खर्च भागवते आणि इथल्या जवळच एका झोपडीत राहते. आकांक्षा हे ऐकून थोडी चकित झाली. पण काय करणार होती? तिने तिला धीर दिला आणि म्हणाली, तू काळजी करू नकोस. तुला हे काम करण्याची गरज नाही. तू माझ्यासोबत चल. माझं घर इथे शेजारीच आहे. मी तुझ्यासाठी एखादी चांगली नोकरी शोधते. हे ऐकल्यावर सानिकाच्या डोळ्यात आशेचा प्रकाश चमकला. पण आकांक्षाने तिच्या कुटुंबाबद्दल विचारायलाही विसरली नाही. सानिकाने तो प्रश्न टाळला आणि म्हणाली, मला फक्त कुठे चांगली नोकरी मिळाली तर मी तयार आहे. आकांक्षा तिला आपल्या घरी घेऊन गेली. सानिकाने घर पाहून आश्चर्यचकित झाली. घर 3 खोल्यांचं असलं तरी खूप सुंदर आणि शांत होतं. ते छानपणे सजलं होतं. आकांक्षालाही 7 महिन्यांचा मुलगा होता. तो तिने मांडीवर घेतला होता. तिने सानिकाला घरात आणलं, थंड पाणी दिलं आणि तिला त्या फॅक्टरीत घेऊन गेली, जिथे त्यांच्या भागातील अनेक स्त्रिया काम करत होत्या. रस्त्यात आकांक्षा तिला समजावत होती, इथे बायका कसं कसं काम करतात ते बघ. ही फॅक्टरी नमकीन आणि मसाल्याची आहे. इथे सगळे प्रकारचे मसाले आणि नमकीन तयार होतात. काही गोष्टी मशीनमध्ये होतात तर काही गोष्टी बायकाच हाताने करतात. सगळीकडे मसाल्याचा सुवास पसरलेला असतो. फॅक्टरीत पोचल्यावर सानिकाने ते सगळं पाहून थक्क झाली. सगळ्या कामगार स्त्रियाच होत्या. आकांक्षाने तिथल्या एका सिनियरशी बोलून सांगितलं, ही माझी मैत्रीण आहे. हिचं कमवणारं कोणीच नाही. हिला तुमच्या कंपनीत काम हवं आहे. कृपया हिलाही तुमच्या कंपनीत एक जागा द्या. ही खूप चांगल्या पद्धतीने काम करेल. मी हमी देते. आकांक्षा म्हणाली. तेव्हा त्या माणसाने तिच्याकडे बघत म्हणाला, बरं ठीक आहे. तू हिला इथेच ठेव. मी हिच्यासाठी काहीतरी काम ठरवतो. आजपासूनच ही इथे काम करेल. तसंही ही फॅक्टरी अशा स्त्रियांसाठी आहे ज्या बायका बेसहारा आहेत, ज्यांचं कमवणारं कोणी नाही. आम्ही अशाच बायकांना इथे काम देतो आणि जर हिच्यात क्षमता असेल तर ती अजून चांगल्या प्रकारे दिसून येईल. त्यांच्या या शब्दांनी सानिका प्रभावित झाली. तिला खूप बरं वाटलं की आता तिला इथे नोकरी मिळाली होती. तिला अजून काय हवं होतं? घराघरात भांडी घासत असताना तिला खूप टोमणेही ऐकावे लागत होते. म्हणून ती फॅक्टरीत काम करण्यास लगेच तयार झाली. तिने आकांक्षाचे आभार मानले. आकांक्षा हसतच तिला इथे बसून निघून गेली. त्या माणसाने तिला कामावर घेतलं आणि ती इतर बायकांसोबत काम शिकायला लागली. फक्त 4 दिवसातच तिने मशीनवरचं आणि हाताने मसाला तयार करण्याचं काम उत्तम शिकून घेतलं. सोबतच नमकीन पॅक करायलाही तिला जमू लागलं. फॅक्टरीत इतर बायकांसोबत मिळून काम करणं तिला खूप आवडत होतं. तिचा 2 वर्षाचा मुलगा दिवसभर झोपत असे. उठला की ती त्याला जेवण देई आणि पुन्हा तो झोपत असे किंवा त्याचे खेळणे आणायची आणि तो खेळण्यात गुंग व्हायचा. सानिका आता खूप आनंदात होती. तिला इथे काम सुरू करून 2 महिने झाले होते. या 3 महिन्यात मॅनेजरने एकदाही तपासणी केली नव्हती. पण या महिन्याच्या 10व्या दिवशी मोठ्या अधिकाऱ्याने सगळ्यांना सांगितलं, सगळे कामगार तयार राहा. तुमचं काम नीट करा, कारण आज आमचे मॅनेजर फॅक्टरीला भेट देणार आहेत. हे फक्त मेहनती कामगारांनाच ठेवतात. म्हणून सगळ्यांनी खूप मेहनतीने काम करा आणि काम सुरू ठेवा. हे ऐकून सानिकाला थोडीशी भीती वाटली. पण तिने काम सुरू ठेवलं. तिला खात्री होती की तिचं काम चांगलं आहे, सुंदर आहे. तिला वाटलं की मॅनेजर नक्कीच तिच्या कामाला पसंत करतील आणि कदाचित ती आपला मुलगाही सोबत घेऊन येते. तरी सुद्धा नीट काम करते याबद्दल ते तिचं कौतुक करतील आणि तिला कायमस्वरूपी कामावर ठेवतील.
नोकरीतून काढणार नाहीत हा विचार करून ती सुखावली आणि आत्मविश्वासाने काम सुरू करू लागली. सकाळपासून हालचाल सुरू झाली होती. सगळे आपल्या कामात गुंतले होते. त्यावेळी सानिका पॅकिंगचं काम करत होती. तेवढ्यात तिचा मुलगा उठला. तिने पटकन त्याला जेवण दिलं, खेळणी हातात दिली आणि एका कोपऱ्यात बसून ठेवलं. मग पुन्हा ती पॅकिंगला लागली. हे पॅकिंग मुलाचे पापड आणि मसाले यांचं होतं. हे काम बायकांच्या जबाबदारीचं होतं. सानिका कामात गुंतलेली असताना अचानक बातमी आली की मॅनेजर साहेब फॅक्टरीत आले आहेत आणि फॅक्टरीत फेरफटका मारत आहेत. कुठल्याही क्षणी ते आपल्या भागात पोहोचू शकतात. सानिका शांतपणे आपलं काम करत होती. इतक्यात तिला काहीतरी वादाचा आवाज ऐकू आला. ती घाईघाईने त्या बाजूला गेली जिथून आवाज येत होता आणि तिथेच तिचा मुलगाही खेळत होता. तिने पाहिलं की मॅनेजर साहेब प्रचंड रागाने म्हणत होते, हा कोणाचा मुलगा आहे? ज्याचा आहे त्याला सांगा की लगेच उचलून घेऊन जा. इथे मुलं आणणाऱ्या बायकांना काम करणं कडक मनाई आहे. मुलं कामात अडथळा करतात, वस्तूंना हात लावतात आणि नुकसान करतात. उचला याला, हा कोणाचा मुलगा आहे? सानिका घाबरत धावतच आली. मॅनेजरचा चेहरा न बघताच तिने पटकन खाली वाकून आपला मुलगा उचलला आणि जशी ती उभी राहिली तशी तिची नजर समोर उभ्या असलेल्या मॅनेजरवर पडली. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. आश्चर्याचा डोंगर तिच्यावर कोसळला. तिला असं वाटलं जणू ती जिथून निघाली होती तिथे पुन्हा येऊन उभी राहिली आहे. भूतकाळाने तिची अजूनही पाठ सोडली नव्हती. सानिका एका मध्यमवर्गीय कुटुंबातून होती. त्या घरात मुलींच्या शिक्षणावर अजिबात बंधन नव्हतं. आई वडील आपल्या मुलींना शिकवत कोणतीही हरकत न घेता, पण मुलीचं लग्न करताना मात्र ते हे बघत नसत की मुलगी त्या लग्नात खरंच आनंदी आहे की नाही. सानिकाच्या बाबतीतही असंच काहीसं झालं होतं. सानिका आई वडिलांची तिसरी अपत्य होती. तिचे 2 मोठे भाऊ होते आणि ती तिसऱ्या क्रमांकावर एकुलती एक बहीण होती. म्हणूनच आई वडिलांची लाडकी होती. लहानपणापासूनच ती सगळ्यांशी पटकन मिसळायची. ती अत्यंत सुंदर होती. ज्याने तिला बघितलं तो काही क्षणातच तिचा दिवाना व्हायचा. लहानपणापासूनच ती प्रत्येकाचं मन जिंकायची. मोठी झाल्यावर तिच्या सौंदर्यात अजूनच भर पडली. तिचे मोठे मोठे गोल काळे डोळे, त्यांसोबत लांब व दाट काळ्या पापण्या. जर ती डोळे मिटायची तर पापण्या वर उचलून भुयांना भिडायच्या आणि जर तिने डोळे खाली केले तर त्या पापण्या गालापर्यंत पोचायच्या. एवढा गडद दाट आणि सुंदर पापण्या क्वचितच कोणाकडे असतील. ती खूप आनंदी होती. जगाच्या गुंतागुंतीपासून मुक्त, फक्त आपल्या अभ्यासावर लक्ष देणारी एक निरागस मुलगी होती. 10वी नंतर तिने SSC केलं आणि मग विद्यापीठात प्रवेश घेतला. विद्यापीठात प्रवेश घेतल्यानंतर कुटुंबातील अनेक लोकांच्या टोमण्यांना तिला सामोरं जावं लागलं. खूप टीकाही ऐकावी लागली. पण तिला अभ्यासाची आवड होती आणि ती आपली आवड पूर्ण करणारच होती. विद्यापीठात तिने BSc मध्ये प्रवेश घेतला. पहिल्या सेमिस्टरमध्येच तिची कार्तिकशी भेट झाली. कार्तिक खूप श्रीमंत घराण्यातला होता. तो देखणाही होता आणि आनंदीही होता. पण विद्यापीठात त्याची ओळख एका खूप प्रसिद्ध गुंडाप्रमाणे होती. सगळ्यांचं असंच म्हणणं होतं की तो आपल्या बापाच्या संपत्तीवर ऐश करणारा बिघडलेला मुलगा आहे. त्याच्या देखण्यापणावर विद्यापीठातील सगळ्या मुली फिदा होत्या आणि त्याच्या मागे फिरायच्या. पण त्यांच्या आवाजावर कोणालाही काही भाव दिला नव्हता. त्यांचा एकच छंद होता, लोकांना घाबरवणं, धमकावणं. विशेषतः नवीन आलेल्या विद्यार्थीसाठी तो पूर्णपणे एक कसाईच ठरत असे. त्यांच्यासोबत त्यांच्यासारखे अनेक मुलगे आणि मुली होते. सानिकाने जेव्हा विद्यापीठात प्रवेश घेतला तेव्हा सुरुवातीला तिलाही या लोकांनी खूप त्रास दिला. ही तर फार निरागस मुलगी होती, जिने आजवर असे लोक आयुष्यात पाहिलेच नव्हते. अशा लोकांची भेट हा तिच्यासाठी पहिलाच अनुभव होता. साधारणपणे ती जिथेही जायची तिथे लवकरच सगळे तिचे मित्र बनायचे. पण आता अशी एक टोळी होती जी तिला खूप छळत होती. तिने त्यांच्याकडे विभाग क्रमांक 1चा पत्ता विचारला तर त्यांनी तिला विभाग क्रमांक 4 कडे पाठवलं. तिथे गेल्यावर तिला काही कळेना काय चाललंय. शेवटी एका प्राध्यापकाच्या रागाने तिला एका वरिष्ठ विद्यार्थ्याने योग्य विभागापर्यंत पोहोचवलं. असे अनेक प्रसंग तिच्यासोबत घडत होते. पण गंमत म्हणजे त्या बदमाश ग्रुपच्या सिनियरशी ती आवडू लागली होती. तो तिच्याशी शरारत करत करत तिच्या प्रेमात कधी पडला त्यालाही कळलं नाही. दुसऱ्या सेमिस्टरमध्ये असताना कार्तिकने सरळ तिच्यासमोर आपलं प्रेम व्यक्त केलं. हे ऐकून ती थक्क झाली.
तिला हा मुलगा अजिबात आवडत नव्हता, कारण विद्यापीठात आल्यानंतर त्याने तिच्यावर जसा परिणाम केला होता त्यातून तिचा ठाम निश्चय हा होता की हा कार्तिक विद्यापीठातील सर्वात उद्धट बिघडलेला मुलगा आहे. त्याने तिच्याशी असे बरेच वाईट प्रकार केले होते ज्यामुळे तिला खूप त्रास झाला होता. त्यातले बहुतेक प्रसंग तिच्या गरिबीची थट्टा करणारेच होते. जरी सानिका मध्यमवर्गीय घरातून होती आणि तिला काही गोष्टींची कमतरता नव्हती, तरी या लोकांसमोर उभी राहून प्रतिकार करू शकत नव्हती. हे लोक खूप श्रीमंत घराण्यातले होते. रोज नवी गाडी आणणं, नवे फोन घेणं हे त्यांचं नेहमीच होतं आणि ह्या गोष्टींनी सानिकाला खूप निराश केलं होतं. तिला हळूहळू कार्तिकचा तिरस्कार वाटू लागला. त्यावेळी दुसरं सेमिस्टर चालू होतं. जेव्हा कार्तिकने तिला प्रपोज केलं तेव्हा सानिकाने सरळ नकार दिला. पण त्यानंतर कार्तिकने तिचं विद्यापीठातील जगणं कठीण केलं. ही गोष्ट उडत उडत तिच्या घरापर्यंत पोचली. सानिकाच्या घरचे या बाबतीत खूप कडक होते. त्यांनी आधीच तिला सांगितलं होतं, जर तू विद्यापीठात गेलीस तर मुलांची कुठलीही मैत्री नको, मुलांबरोबर उठबस नको, आपल्या दुपट्ट्याचा नेहमी सांभाळ कर, अशा अनेक सूचना त्यांनी तिला दिल्या होत्या. सानिका त्या सगळ्या सूचनांचं पालन करत विद्यापीठाच्या मैदानात उभी राहिली होती. पण तिला माहीत नव्हतं की आता तिच्यासोबत काय होणार आहे. ही बातमी घरच्यांपर्यंत पोचली तेव्हा त्यांना खूप राग आला. बातमी पोचता पोचता ती पूर्णपणे बदलली होती. घरच्यांना असं सांगितलं गेलं की सानिकाला एक मुलगा आवडतो, त्यालाही तो आवडतो आणि दोघं लवकरच लग्न करणार आहेत. इतकंच नाही तर मुलीने त्या मुलाला वचनही दिलं आहे की जर आई वडिलांनी मान्य केलं नाही तर ती पळून त्याच्याशी लग्न करेल. हे ऐकताच घरच्यांनी तिला घरीच बसवून घेतलं. भावांनी तिच्यावर हातसुद्धा उचलला. पण आता कार्तिक तिच्याबद्दल खूप काळजी करू लागला होता. बऱ्याच दिवसापासून ती विद्यापीठात दिसली नाही म्हणून तो खूप उदास होता. एके दिवशी त्याने थेट तिच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. त्याने विद्यापीठातील तिच्या ॲडमिशन फॉर्मवरचा पत्ता पाहिला आणि आपल्या मित्रांसोबत तिच्या गल्लीपर्यंत पोहोचला. तिथे त्याला कळलं की त्या रात्रीच तिची विदाई होणार आहे. हे ऐकून कार्तिक हादरला. त्याला काही सुचेनासं झालं. शेवटी त्याने आपल्या मित्रांसोबत मिळून एक योजना आखली. विदाईच्या आधीच ते तिच्या घरात शिरले. त्यांच्यासोबत आलेल्या मुलींनी तिच्या मैत्रिणी असल्याचं भासवलं आणि मग तिला बेशुद्ध करून कार्तिकने इशारा दिला. कार्तिक छपरावरून उडी मारत थेट तिच्या खोलीच्या खिडकीपर्यंत पोहोचला आणि खिडकीतूनच तिला घेऊन पळून गेला. सानिकाला काहीच माहिती नव्हतं. तिचा या गोष्टीशी काहीही संबंध नव्हता. ती तर आपल्या आई वडिलांना इतकंच सांगत होती, माझं लग्न करू नका, मला अजून शिकू द्या. या लग्नात तिची काहीही इच्छा नव्हती. कार्तिकने तिच्यासमोर आपलं प्रेम व्यक्त केलं होतं पण तिने ते नाकारलं होतं. घरच्यांनी मात्र तिचं काहीच ऐकलं नाही आणि तिचं लग्न शेजारच्या एका मुलासोबत ठरवलं. त्या मुलासोबत लग्न करताना ती आनंदी होती कारण त्याने तिला वचन दिलं होतं, मी तुला पुढे शिकवीन. पण देवाला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. कार्तिकला मात्र हे अजिबात सहन झालं नाही की जिच्यावर तो फिदा आहे ती दुसऱ्याशी लग्न करत आहे. म्हणूनच त्याने त्या वधूच्या पोशाखात सजलेल्या मुलीला थेट उचललं आणि आपल्या घरी घेऊन आला. जेव्हा सानिकाला शुद्ध आली तेव्हा हे सगळं पाहून ती थक्क झाली. तिच्या मनाला खोलवर धक्का बसला. घरच्यांना आधीच तिच्यावर विश्वास नव्हता, आता तर ते तिचे अजूनच मोठे शत्रू झाले असतील. जर ती यावेळी परत घरी गेली तर घरचे तिला ठारच करतील. तिच्या डोळ्यातील अश्रू वाहू लागले. आई वडिलांची किती बदनामी झाली असेल. कार्तिकला आपल्या समोर बघून ती थजली. परिस्थिती समजल्यावर तिच्या डोळ्यातून पाणी गळतच राहिलं. तिचं मन होतं की जमिनीत भोकं पडतील पाहिजेत आणि ती त्यात सामावून जावी. तिने नेहमीच एक चांगली मुलगी म्हणून स्वतःला सिद्ध केलं होतं, पण या माणसाने तिला कुठेही तोंड दाखवायला न ठेवता अपमानित केलं होतं. तिचे आई वडील कोणालाही तोंड दाखवू शकत नव्हते. ज्या भावांनी तिच्यावर अपार प्रेम केलं होतं ते आपल्याला मित्रांमध्ये डोळा उचलून बोलायलाही लाजत असतील. नातेवाईक तिच्यावर थुंकत असतील. या सगळ्या विचारांनी ती रडत राहिली. कार्तिकने जबरदस्ती तिच्याशी लग्न केलं. ती या लग्नासाठी तयार नव्हती. ती खूप वेळा भांडत राहिली, झगडत राहिली, मी हे लग्न करणार नाही. पण कार्तिक हट्टी होता. त्याच्या हट्टासमोर कोणाचं काही चालत नव्हतं. बराच काळ त्याने तिला
लपवलेल्या घरात ठेवलं. नंतर तो तिला आपल्या घरी घेऊन आला आणि घरच्यांशी तिची ओळख करून दिली. घरच्यांनी ही मुलगी बघून मात्र खूप आनंद झाला. कार्तिकच्या घरी सगळे लोक सानिकाचा मान सन्मान करत होते आणि तिच्याशी प्रेमाने वागत होते. त्यांचं म्हणणं असं होतं की असे लोक नाहीत जे मुलाच्या पसंतीचे लग्न थांबवतील. उलट त्यांनी तर आनंद झाला होता की त्यांच्या मुलाने स्वतःच्या पसंतीने लग्न केलं आणि त्यांची निवडही खूप चांगली होती. सानिकानेही आपलं नशीब मान्य करून जगायला सुरुवात केली. पण जेव्हा कार्तिकने तिला मोकळं सोडलं तेव्हा पुन्हा तिला त्यांच्याविषयी तिरस्कार वाटू लागला. तिरस्कार तर तिला आधीपासूनच होता, पण नशीब मान्य करत तिने गप्प राहणं शिकलं होतं. तिच्या मनात ठरलेलं होतं, जेव्हा जेव्हा तिला संधी मिळेल तेव्हा ती या माणसापासून दूर जाईल. जसं त्याने तिला आपल्यापासून वेगळं केलं होतं, तसंच आता तीही त्याला स्वतःपासून दूर करायचं ठरवून बसली होती. पण नशिबाने पुन्हा पलटी मारली. लग्नाला 6 महिने झाले तेव्हाच ती गरोदर राहिली आणि तिच्या पोटात 6 महिन्यांचं बाळ होतं. काळ कसा निघून गेला हे कळलंच नाही. कार्तिकला जेव्हा समजलं आता ती त्याच्या लेकराची आई होणार आहे आणि पळून जाण्याचा विचार सुद्धा करू शकणार नाही, तेव्हा त्याने तिला घरी आणलं. घरात सगळं काही व्यवस्थित चालू होतं, पण तरीही तिच्या मनात एकच विचार होता, तिला कार्तिकपासून पळून जायचं होतं. संधी मिळताच तिने घरातून पळ काढणं योग्य समजलं आणि एका कच्च्या वस्तीत येऊन थांबली. 3 महिने उलटले. त्या छोट्या झोपडीतच तिने आपल्या बाळाला जन्म दिला आणि त्याच झोपडीच्या शेजारील मोठ्या कॉलनीतल्या काही घरात तिने काम करायला सुरुवात केली. साधारण 2 वर्ष ती अशीच काम करत राहिली. इथे आल्यावर तिने सगळ्यांना सांगितलं होतं की तिचा नवरा या जगात नाही. लोकांनी तिच्यावर दया खाऊन तिला तिथे राहू दिलं. पण जेव्हा ती लोकांच्या घरी काम करायला जायची आणि उशीर व्हायचा तेव्हा तिला टोमणेही ऐकायला लागायचे. आजही ती असंच एका मोठ्या घरात काम करत होती. तिचा मुलगा आता 2 वर्षाचा झाला होता. कॉलनीतील आणि वस्तीतील सगळे लोक हेच म्हणत होते की तिचा नवरा लग्नानंतर काही महिन्यातच मरण पावला आणि सानिकाने खूप कष्टाने आपलं आयुष्य उभं केलं. तिच्या मागे पुढे कोणी नव्हतं, आई वडीलही नव्हते, म्हणून ती एकटीच आयुष्य जगत होती. त्या दिवशीही ती एका मोठ्या घरात कामात व्यस्त होती तेव्हा तिची मैत्रीण आकांक्षा भेटली. आकांक्षाने तिला आपल्या घरी नेलं आणि पॅकिंग फॅक्टरीत काम मिळवून दिलं. सानिका तिथं आपल्या मुलाला सोबत घेऊन कामाला जायची आणि मन लावून काम करायची. त्या दिवशी मॅनेजर दौऱ्यावर आला होता. मुलाला पाहून गोंधळ झाला. सानिकाने लगेच मुलाला उचललं आणि वर बघितलं तेव्हा ती थक्क झाली. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. हा तर तोच होता, तिचा नवरा कार्तिक. 2 वर्षानंतर तो तिच्या डोळ्यासमोर उभा होता आणि तिला वाटलं जिथून ती निघाली होती तिथेच परत येऊन उभी आहे. कार्तिकलाही तिला पाहून चकित झाला. त्यांच्या डोळ्यात अविश्वास होता. सानिकाचं मन झालं इथून पळून जावं किंवा आत्ताच जमिनीला भोकं पडून ती त्याच्यात सामावी किंवा आकाशातून काहीतरी कोसळून ती त्यात नाहीशी व्हावी. पण हे सगळं फक्त मनीपुरतंच होतं. खरं आयुष्य मात्र तिच्यासमोर उभं होतं. काहीच ठीक होणार नाही असं सानिकाला वाटलं. तिला वाटलं कार्तिक लगेच तिच्यावर हात उचलेल किंवा तिला खडचवेल. कशी काय तुझी हिंमत झाली मला सोडून जायची आणि पुन्हा तिला कैद करून ठेवेल. पण पुढच्या क्षणी जे घडलं ते पाहून ती थक्क झाली. कार्तिक तिच्यासमोर गुडघ्यावर बसला आणि रडायला लागला. तो म्हणाला, तू कुठे गेलीस सानिका? मी तुला कुठं कुठं नाही शोधलं. तुला ठाऊक आहे का, माझ्या आयुष्यात माझ्या शरीरात फिरणाऱ्या रक्तासोबतचा माझा प्रत्येक श्वास फक्त तुझ्यासाठी चालायचा. माझ्या श्वासावर तुझं नाव कोरलं असायचं. तू माझ्या आयुष्याची ती व्यक्ती होती जिला मी कधीच गमवू इच्छित नव्हतो. पण तू मला एकटं सोडून गेलीस. ही शिक्षा कमी नव्हती. मी हे दिवस कसे काढले तुला कल्पनाही नाही. तुला आठवतं का तुझ्या आठवणीत मी काय काय केलं नाही? तुला शोधता शोधता जेव्हा थकलो तेव्हा मी बेसहारा बायकांसाठी ट्रस्ट उघडले. अशा फॅक्टऱ्या सुरू केल्या जिथे त्यांना काम मिळेल. त्या बायका मला आशीर्वाद देत. तेव्हा मला वाटायचं कधीतरी या आशीर्वादाने मला तू परत मिळशील. मी देवाला हात जोडून तुला मागितलं. एकही दिवस एकही क्षण असा नव्हता जेव्हा मी तुला मागितलं नाही. हो, मी लोकांबरोबर खूप वाईट वागलो, खूप खोड्या काढल्या. त्या खोड्यामागची माझी बेशिस्ती नंतर मला उमगली. मलाच माझी लाज वाटायला लागली. काश मी तसं केलं नसतं.
काश मी तुला माझ्या घरी आणलं नसतं आणि तिथंच ठेवलं असतंस तर तू आज माझ्याजवळ असतीस. मला प्रत्येक क्षण आठवतो तू का गेलीस, कुठल्या कारणाने, आणि तुझी ही अवस्था. आणि हे मूल माझंच आहे ना. याच्या जन्माची मी किती आतुरतेने वाट पाहत होतो. असं म्हणत म्हणत तो रडू लागला. आजूबाजूचं सगळं विसरून गेला. हे पाहून सानिकाही रडू लागली. तिला जाणवलं हे 2 वर्ष तिने कसे जगली. घर सोडून तिची मोठी चूक होती, पण तिला माहीत नव्हतं की ती कुठून कुठून आली. तिने तर फक्त एका बसचं तिकीट घेतलं आणि बसने तिला एका रस्त्यावर उतरलं. तिथून ती या झोपडीत राहू लागली. तिच्या एका चुकीच्या पावलाने संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं. सानिका रडत रडत त्याच्या समोर गुडघ्यावर बसली. ती म्हणाली, मला तुझ्याविषयी तिरस्कार वाटायला लागला होता, कारण तू मला माझ्या घरच्यांपासून दूर केलंस. कसं झालं असेल त्यांचं, किती बदनामी झाली असेल त्यांची, किती काही ऐकावं लागलं असेल. त्या रागातून तुझ्याशी नफरत करून मी तुला धडा शिकवण्यासाठी घर सोडलं, पण परत जाणं माझ्यासाठी अशक्य झालं. मला माहीतच नव्हतं तू कुठे राहतेस, घर कोणत्या नावाने ओळखलं जातं, म्हणून मला इथेच राहावं लागलं. ही 2 वर्ष मी कशी यातनेत काढलीत हे तुला कल्पनाही नाही. माझ्या मुलाला सांभाळत, घरकाम करत मी एवढं समाधान मानलं की आता थोडं आयुष्य सोपं होईल. पण खरी गोष्ट म्हणजे देव नेहमीच आपल्यासाठी भलं करतो. त्याने पुन्हा मला तुझ्याजवळ आणलं आहे. हो, हे मूल तुझंच आहे. मी याचं नावही ठेवलं आहे. सानिकाने रडत रडत आपल्या मुलाकडे पाहिलं आणि त्याला घट्ट मिठी मारली. हे सगळं पाहून कंपनीतले सारे कर्मचारी तिथे जमले. सगळे थक्क होऊन बघत होते. त्यांची ही दुःखभरी कहाणी ऐकून सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले. कार्तिकने लगेच सानिकाला मिठी मारली आणि संपूर्ण हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. तेव्हाच दोघांना जाणवलं की ते एकटे नाहीत. आजूबाजूला सगळे लोक आनंदी साजरा करत होते, कारण याआधी जेव्हा जेव्हा कार्तिक फॅक्टरीत आला तेव्हा तो नेहमी दुःखी असायचा. ना कोणाशी बोलायचा, ना स्वतःबद्दल काही सांगायचा. पण आज तो हसत होता आणि त्याने आपल्या सानिकाला मिठी मारली होती. मग त्याने तिला आपल्या गाडीत बसून सर्वप्रथम तिच्यासाठी कपडे घेतले, तिला पार्लरमध्ये नेलं, मुलासाठीही कपडे विकत घेतले आणि मग त्यांना घरी आणले. त्याने केलेली पहिली गोष्ट म्हणजे तिला तिच्या माहेरी नेणे, कारण तिला सोडल्यानंतर त्याने तिच्या माहेरी जाऊन शोध घेतला होता आणि त्यांना सगळं खरं सांगितलं होतं की तिला त्याने पळवून आणलं होतं. तिच्या घरच्यांनी त्याला माफ केलं होतं आणि शोधायलाही सुरुवात केली होती, पण ती कोणालाच सापडली नव्हती. आता जेव्हा कार्तिकला ती भेटली तेव्हा तो तिला घेऊन माहेरी गेला. तिला पाहून आई बाबा भावूक झाले. सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. जणू कित्येक वर्षानंतर ते सगळे पुन्हा भेटले होते. वेळेने जुना जखमा भरल्या होत्या. आता हृदयातल्या रागाऐवजी प्रेम आणि प्रतीक्षेची जागा घेतली होती. आधी ते विभाजन झालं होतं, ते आता कायमचं मिटलं होतं. आई वडिलांसोबत ती फार आनंदी होती. कार्तिक फक्त देवासमोर हात जोडून उभा होता, कारण देवाने त्याला त्याच्या सुखाचा खरा आनंद परत दिला होता. घरभर उजेड पसरला होता. तो दिवस खास होता, कारण तोच सानिकाचा वाढदिवस होता. कार्तिकने तिच्यासाठी मोठी पार्टी ठेवली होती आणि त्यात त्याने सगळ्या नातेवाईकांना बोलवलं होतं. हा कार्यक्रम जणू कोणाच्या लग्न सोहळ्यापेक्षा कमी नव्हता. सगळ्यांना समजलं होतं की सानिका आता तिच्या आई बाबांच्या संमतीने, त्यांच्या आशीर्वादाने तिच्या आयुष्यात सुखी आहे आणि तिचं संपूर्ण आयुष्य पूर्ण झालं आहे. तिला या गोष्टीतून शिकायला मिळालं होतं की नादानपणात घेतलेले चुकीचे निर्णय माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करतात. तिने हे एकदा तसंच केलं होतं, पण आता तिने ठरवलं होतं की अशा चुका पुन्हा कधीही करणार नाही. खरंच माणूस कधी कधी अहंकार, राग आणि मत्सर यामुळे आयुष्यात असे निर्णय घेतो ज्याचा काहीही उपयोग नसतो आणि त्याचे परिणाम आयुष्यभर त्रास देतात. मग माणूस पुन्हा पूर्वीसारखी परिस्थिती यावी असं वाटून घेतो, पण तसं घडत नाही आणि उरतो तो फक्त पश्चाताप. म्हणून मित्रांनो, अशा चुकीच्या निर्णयापासून नेहमी दूर राहा, जेणेकरून तुम्हाला पश्चातापाची वेदना भोगावी लागू नये. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की लिहा. कथा आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच नवीन आणि रोचक कथासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमची कोणतीही कथा तुम्ही मिस करणार नाही. आम्ही पुन्हा भेटू एका नव्या कथेसोबत. धन्यवाद.